हॅलो. This call is now being recorded. परम पूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. त्यांना साष्टांग नमस्कार करते. इको येत आहे आवाज. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन. आदरणीय निलेश. अविद्याया मंतरे वर्तमाना स्वयं धिया पंडित मन्यमाना. स्वतः अविद्याग्रस्त असूनही स्वतःला फार बुद्धिमान आणि पंडित समजतात. व्हिडिओ दिसत नाहीये का? दिसतोय मी थोडं फक्त चेहराच दिसतोय. आता दिसतोय छान. श्लोक कितवा आहे? 8वा. श्लोक क्रमांक 8 आणि श्लोक क्रमांक 9. श्लोक क्रमांक 8 आणि श्लोक क्रमांक 9 याचा काल आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. तर श्लोक क्रमांक 8 आणि 9 आपल्याला सांगतात आणि 3 श्लोकांचा काल आपला अभ्यास झालेला आहे. तर स्वतः अविद्याग्रस्त असूनही स्वतःला फार बुद्धिमान आणि पंडित समजतात असे जे अविद्याग्रस्त आहेत ते अविद्याग्रस्त मी आहे का एवढं मला या श्लोकांच्या माध्यमातून तपासायचं आहे. म्हणून या श्लोकाचा अभ्यास करायचा आहे की माझ्यामध्ये अविद्या किती प्रमाणात आहे. म्हणून काल सुंदर उदाहरण सांगितलं होतं की सोहळं जे आहे हे सगळं सोहळं जो प्रकार आहे हा कशासाठी आहे तर हे अलिप्त राहण्यासाठी, सगळ्या विकारांपासून अलिप्त राहण्यासाठी सोहळा हा प्रकार काल सुनील काकांनी सांगितला आणि त्यासाठी त्यांनी आपल्या पिताश्रींचं उदाहरण दिलेलं होतं. आणि म्हणून कर्तृत्वाभिमान असलेला अहंभाव, मत्सर, क्रोध, मनोराज्यामध्ये वावरणारी ही सगळी अविद्याग्रस्तांची लक्षण आहे पूर्णपणे. आणि अविद्याग्रस्तांची सगळी लक्षण आहे म्हणून काकांनी याच्यासाठी शब्द वापरला की अविद्येचे गड्डे आपण बळेची होऊन पंडितपण. अविद्येचा गड्डा मीच खणतो माझ्यासाठी आणि त्याच्यामध्ये पडून मी स्वतःला पंडित समजतो. आणि मिरविती परोक्ष ज्ञान मूढ पुरुष असे हे परोक्ष ज्ञान मिरवणारे मूढ पुरुष आहे. म्हणून माझा खड्डा मीच खोदतो आणि मीच त्यामध्ये पडतो. पण मला याची अजिबात जाणीव नसते. परंतु संत, श्रीगुरु आणि शास्त्र आम्हाला ह्या गड्ड्यांची कल्पना देतात. दुःखाच्या रूपाने दुर्गंध काकांनी शब्द वापरलाय. या दुर्गंधाची आम्हाला कल्पना देतात. आम्हाला चांगली जाण, नुसती कल्पना नाही तर आम्हाला जाण देतात. परंतु आम्हाला ती जाण आली की नाही हे तपासणं माझं काम आहे. म्हणून कीर्तीची हाव, नैराश्य, कर्मासक्त, फलासक्त, येथेच भोगामध्ये लोळणारा, उपमुंडक वृत्ती, स्वतःच्या कल्पनेमध्ये रमणारा, ही सगळी अविद्येची पूर्णपणे लक्षणं आहेत. म्हणून अपराविद्येची प्रतिष्ठा मांडून स्वतः कृतार्थ जीवन जगण्याचा आनंद आणि त्याचा अभिमान पण असतो. म्हणून अपराविद्येमध्ये जीव म्हणजे मी कुठे फसलो आहे हे साधक या नात्याने मी लक्षात घ्यावे. म्हणजे मी अपराविद्येमध्ये न रमता पराविद्येची मी कास धरावी. काम, क्रोध, लोभ हे अत्यंत वाईट आहे. आणि अशा ह्या कल्पनेमध्ये रमणाऱ्याला श्रुतीने या ठिकाणी बालक असं म्हटलेलं आहे. म्हणून आम्ही तैसा अज्ञान भ्रमे भुलला, सर्व ब्रह्म म्हणून बसला, महापापी आणि भला एकची मानी. अशा अज्ञान भ्रमामध्ये आम्हीच स्वतः विसरलेलो आहे. आमचं भूलभुलैया झालेला आहे, भटकलेलो आहो. म्हणून अशा पद्धतीने जे आहे याला काल
श्रुतीने बाला जरी म्हटलं असेल तरी सुनील काकांनी याला आम्ही वयस्क बालक आहो हे सांगितलेले आहे. म्हणून अविद्यामध्ये रमणारा जो आहे हा स्वतःला पंडित समजतो. त्याचप्रमाणे पूर्त कर्म आणि इष्ट कर्म हे सुद्धा आत्मज्ञान देऊ शकत नाही. इष्ट कर्मामध्ये सगळे यज्ञ येतात आणि पूर्त कर्मामध्ये सगळे समाजोपयोगी असे कार्य येतात, समाज सेवा. आणि ह्या गोष्टीलाच अविद्याग्रस्त स्वधर्म समजतो. आणि म्हणून स्वधर्म समजतो ते जगाचा कल्याणा संतांच्या विभूती हे तो अविद्याग्रस्त पूर्णपणे विसरलेला असतो. म्हणून श्रुती आम्हाला जाण देते संतांच्या कल्याणा संतांच्या विभूती आहे, मी नव्हे. मी स्वतःला तपासावे, मी स्वतःला तपासावे. श्री गुरूंनी सांगितलं तेच. काल सुनील काकांनी हा मुद्दा खूप सुंदर मांडलेला आहे की श्री गुरूंनी सांगितलं तपासायचं म्हणजे नेमकं काय करायचं. मी स्वतःला तपासायचं म्हणजे श्री गुरूंनी सांगितलं तेच, तेवढेच आणि तसंच मी करतोय की नाही हे मी सतत तपासायला पाहिजे. या 3 त मध्ये मी आहे की नाही हे स्वतःला तपासायला पाहिजे. तेच करावे, तसंच करावं आणि तेवढंच करावं. म्हणजे याचा परिणाम काय होईल? याचा परिणाम होईल सर्वत्र सदा आणि सम असलेले जे आत्मतत्व आहे हे मला समजेल. मी या तत्वाला मी जाणेल, समजेल. नुसतं समजून नाही काम पुरेसं, मी या तत्वाला जाणेल. आणि एकदा मी हे तत्व जाणलं की मग मी परत तेच तसंच आणि तेवढेच होऊन राहील. पहिले हे साधन, नंतर हा परिणाम. श्री गुरूंनी सांगितलेलं पहिले साधन आणि श्री गुरूंनी सांगितलेलाच पहिला नंतर हा परिणाम आहे. आणि ह्यालाच अपराविद्येतून पराविद्येत जाणं असं म्हणतात. फार महत्वाचा असा काल मुद्दा सुनील काकांनी हा घेतलेला आहे. आणि म्हणून अविद्याग्रस्त जो असतो, परत आपल्याला हे केलेली आहे, सावध केलेलं आहे. अविद्याग्रस्त जो असतो, आता काही दान करू, पुढील जन्माचा आधारू, तेणे सुखरूप संसारू होईल माझा, अशा पद्धतीचा विचार करणारा असतो. आणि ह्या दानामध्ये तरी आपण थोडस फसतोच. सुंदर ओवी आहे समर्थांची. म्हणून 2-3 श्लोकांमधून श्रुती कर्म हेच मोक्षाचं साधन आहे असे मानणाऱ्या मूढ लोकांची निंदा करते. सर्व जीव बाह्य विषयांनाच पाहतात, स्वरूपाला जाणत नाही. म्हणून त्यांना बाला म्हटलं आहे. म्हणून काल वयस्क बालक असं सारखं म्हटलेलं आहे. ह्याप्रमाणे इष्ट कर्म आणि पूर्त कर्म ह्याला सुद्धा पुरुषार्थ मानणारे, श्रेष्ठ मानणारे व मोक्ष प्राप्तीसाठी फक्त श्रोत्र व स्मार्त कर्म करावी तेच मोक्षाचं साधन आहे असे मानणारे प्रकर्षाने मूढ आहेत. म्हणून परमपूज्य काका म्हणतात, कुटुंब आणि व्यवहार नित्य नैमित्तिक कर्मभार हेच श्रेष्ठ प्रकार आयुष्याचा असं ज्यांचा आहे ते मूढ आहेत, ते अविद्याग्रस्त आहेत. आणि मी अविद्याग्रस्त आहे की नाही हे मी डोळ्यात तेल घालून सावध साक्षेपी दक्ष राहून तपासावं आणि पराविद्येकडे वाटचाल करावी. आणि म्हणून आता आज आपण बघणार आहोत की जे स्वहितासी तत्पर जाणती सार असार ते जितेंद्रिय शांत नर राहती वनी. नेमकं मी काय करायला पाहिजे याचं मार्गदर्शन परमपूज्य काकांनी ह्या ओवीच्या माध्यमातून केलं. आज आदरणीय सुनील काका आपल्याला सगळ्यांना या मार्गदर्शन निश्चितपणे करतील. राम कृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे.
सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपचे मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली आनंदाचे तू मूळ तेथे आटती प्रमाणांचे जळ आपणा सारिखे सकळ करो ठेले. सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काकांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार. परम पूज्य मंदाताई यांच्या चरणाला लोटांगण घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांच्या चरणी वंदन करतो. आपण सगळे भगवत स्वरूप जगदीश मूर्ती आपल्या चरणारविंदांना स्पर्श करतो. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. आपण सगळे मिळून अभ्यासाला प्रारंभ करूया. आणखी पाठाने आपण अभ्यास करतोय. सगळे म्हणूया ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इंद्रो वृत्तश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम.
गुरुभ्यो नमः. हरि ओम. इष्टापूर्तं मन्यमाना वरिष्ठं नान्यच्छ्रेयो वेदयन्ते प्रमूढाः नाकस्य पृष्ठे ते सुकृते नुभूत्वेमं लोकं हीनतरं वा विशन्ति. प्रथम मुंडक द्वितीय खंड मंत्र क्रमांक 10. इष्ट आणि पूर्त याला पुरुषार्थ मानणारे, याला श्रेष्ठ मानणारे, इष्टापूर्तीशिवाय अन्य श्रेयस्कर मोक्षाचे साधनच नाही असे मानणारे प्रकर्षाने म्हणजे अंतर्बाह्य वेडे झालेले आहेत. हे लोक स्वर्गाच्या ठिकाणी जाऊन पुण्याचे फळ भोगून मर्त्य लोकाला त्याही पेक्षा हीन अधोगतीला प्रवेश करतात. इष्टा भाष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं वर्णन आहे. अविद्या मृत्यूम तीर्थवा विद्याया मृतमश्नुते. अतिशय वाईट गतीला जातात. मोठं कठीण आहे. काल 10वा मंत्र झाला नव्हता ना, की झाला होता? कोणी सांगितलं? झाला होता. कुटुंब आणि व्यवहार 11व्या मंत्राला प्रारंभ करूया. तपश्रद्धे येयु पवसंत्यरण्ये शांता विद्वांसो भैक्षचर्यां चरन्तः सूर्यद्वारेण ते विरजाः प्रयान्ति यत्रामृतः स पुरुषो यव्ययात्मा. सद्गुरुनाथ महाराज की जय. जे पुरुष तप आणि श्रद्धेने युक्त आहेत, शांत आहेत, विद्वान आहेत, भिक्षाचरण करणारे आहेत, अरण्यामध्ये ते राहतात, ते शुद्ध झालेले असून सूर्य मार्गाने ज्या ठिकाणी ते अव्ययात्मा अमृत स्वरूपाचा पुरुष आहे त्या ठिकाणी ते जातात. 11व्या मंत्राला प्रारंभ करतो आहे. प्रथम मुंडक द्वितीय अध्याय 11वा मंत्र. काही लोक आपल्या जीवनाच्या कृतार्थतेसाठी अत्यंत तत्पर असतात. त्यांना कळतं की हे काही खरं नाही आहे, जे सुरू आहे ना ते काही खरं नाही हे त्यांच्या लक्षात येतं. पण असं लक्षात आलं असताना सुद्धा ते जे प्रयत्न करतात ते प्रयत्न सुद्धा अविद्यायुक्त असतात, म्हणजे अपराविद्येतून प्रयत्न असतात. पराविद्येतून प्रयत्न होत असतात का हो, असा पण एक प्रश्न निर्माण व्हायला हरकत नाही. हो, श्री गुरु निर्देशित जे असतं ती पराविद्या असते, आणि त्यातलं ज्या हिंट्स असतात, जे वर्म असतं, जो बारकावा असतो, तो स्वरूपाला घेऊन जातो. पराविद्येतून अंगुली निर्देश करून श्री गुरु ब्रह्मरूपतेकडे घेऊन जातात. पण यांना अंगुली निर्देश नाही कळत, कारण आले कुठे आहेत? अपरेतून.
प्रयत्न करतात आहे परेत जाण्याचा, पण हा प्रयत्न जो आहे ना, हा त्यांचा स्वबुद्धीवर आधारित आहे. हा प्रयत्न त्यांचा स्वकष्टावर आधारित आहे. आणि परमार्थ कष्ट साध्य नाही. आता अनेक जणांना या वाक्याने धक्का बसणार आहे. असं कसं म्हणतो हो, इतके कष्ट घ्यावे लागतात, तितके कष्ट घ्यावे लागतात. आत्मस्वरूप कळण्यासाठी कष्ट नाही घ्यावे लागत. सूर्य तळपतो आहे आणि काळ्या शार ढगांनी सूर्य आच्छादला गेला आहे. तळपत्या सूर्याला बघण्यासाठी पुन्हा काय प्रयत्न करावे लागतील? तुम्ही उत्तर द्याल, काळेशार ढग घालवावे लागतील, म्हणजे ढगांचा पडदा घालवावा लागेल. अहो, ढगांचा पडदा घालवल्याने ढग गेलीत. सूर्य पाहण्यासाठी काय प्रयत्न केला? याचं उत्तर आहे, काही प्रयत्न नाही केला. म्हणून ज्ञानाच्या निवृत्ती करता कष्ट आहे, अपरेच्या निवृत्ती करता कष्ट आहे, अज्ञान घालवण्यासाठी त्रास आहे, पण आत्मस्वरूप बघण्यासाठी त्रास नाही, कारण ते स्वयंसिद्ध आहे. जे स्वयंसिद्ध आहे त्याला सिद्ध करण्यासाठी दुसरा कुठलाच प्रयास करावा लागत नाही. पण साधकाला असे प्रयत्न करावे लागतात. माझ्यात बाबत एक असा प्रसंग आला होता. माझ्या सुनेनी अनुग्रह घेण्यापूर्वी काकांना विचारलं की दवाखाना वगैरे करावा लागत असल्यामुळे एवढा अभ्यास मला करता येणार नाही जेवढा बाबा करतात, पण तेवढा अभ्यास करायचा असेल तर माझ्याकडनं कसं होईल हे सगळं. तर काकांनी त्यांना उत्तर दिलं होतं, एवढा अभ्यास करावा नाही लागत, थोड्याशा अभ्यासाने काम होऊन जातं, तू चिंता करू नकोस. मग तिने म्हटलं की मग ते एवढा अभ्यास कशाला करतात? तर काकांनी सांगितलं, पहिल्यांदा अज्ञानाचा ढीग उपसून काढण्यासाठी करावा, आणि नंतर ढीग निघून गेल्यानंतर त्याचा छंद लागला म्हणून अभ्यास करतो. आधी प्रयत्न म्हणून, प्रयास म्हणून अभ्यास करतो, आणि मग अभ्यासाचा छंद लागला म्हणून अभ्यास करतो. म्हणे मग हरकत नाही, माझ्यावर नाही ना एवढा अभ्यास करावा लागणार. म्हणे अजिबात नाही, खूप साधना नाही करावी लागत, अखंड विचार जागृती लागते मात्र. पहिला काकूंनी काल उदाहरण दिलं होतं की बलवान प्राणी वाघ आहे, सिंह आहे, जंगलाचा राजा आहे, तरीही ते पाणी पिताना सुद्धा अत्यंत सावध असतात. बेसावधपणे ते पाणी नाही पित, अतिशय सावध असतात. गृहीत इव केशेषु मृत्यूना धर्ममाचरेत. साधकांनी इतकं सावध राहायला पाहिजे. इव केशेषु म्हणजे पापणी लवण्याचा जो क्षण आहे, त्या क्षणाचा 100वा हिस्सा म्हणजे केश, निमिषार्धाचा 50वा हिस्सा म्हणजे केश, पापणी लवण्याचा 100वा हिस्सा, आणि निमिषार्ध म्हणजे अर्ध पापणी लवण्याचा 50वा हिस्सा म्हणजे केश.
एवढ्या वेळात सुद्धा सावध राहावं लागतं, अत्यंत सावध राहावं लागतं. आणि त्याबद्दल या ठिकाणी सांगण्यात आलं, जे स्वहिताची तत्पर, नती सार आणि असार, ते जितेंद्रिय शांत नर राहती वनी. व हिताची तत्पर, जाणती सार असार, ते जितेंद्रिय शांत नर राहती वनी. मी माझ्या हिताकरता तत्पर आहे का? आम्ही खूपदा शब्द वापरतो तत्पर, पण आम्हाला त्याचा खरा अर्थच नाही माहिती. तुम्ही म्हणाल असं कसं हो? तत्पर म्हणजे खूप सावध वगैरे. तत् शब्दाचा अर्थ ब्रह्म असा होतो, आणि पर शब्दाचा अर्थ श्रेष्ठ असा होतो, आणि तत्पर असा शब्दाचा अर्थ श्रेष्ठ ब्रह्मासाठी जो जागरूक असतो त्याला तत्पर म्हणतात. म्हणून जे स्वहिताची तत्पर म्हटलंय. आत्मस्वरूप ब्रह्मरूपतेसाठी जो अत्यंत जागरूक असतो त्याला तत्पर असं म्हणतात. आम्ही तत्पर शब्द मराठीत किती गुळमुळीत होऊन वापरला हे आमच्या लक्षात येईल. म्हणून जो तत्पर असतो ना, आता तत्पर शब्द फक्त स्वहितासाठीच आहे, स्वरूपासाठीच आहे. बाकी कशासाठी तत्पर शब्द नाहीये. बाकी सगळ्या गोष्टीसाठी सावध शब्द आहे. तत्पर शब्द फक्त स्वरूपासाठी आहे, पण आम्ही कामात तत्पर आहे म्हणतो, तत्पर नाही. जागरूक आहे म्हणा. तत्पर फक्त स्वहितासाठी असतो. स्वरूपाकरता जे काही हालचाल आहे त्याला तत्परता असं म्हणतात. आता प्राण्यांचा स्व देह हाच आहे. प्राणी स्वतःला देहच समजतात, वाघ सिंह. म्हणून जो माणूस मी आत्मा आहे हे समजतो, त्या दृष्टीने हालचाल करतो त्याला तत्पर असं म्हणायचं. प्राण्यांसारखं देहासाठी हालचाल करतो त्याला तत्पर नाही म्हणत. प्राणी आणि मनुष्यात काही फरक तर आहे की नाही? मग त्यांची तत्परता देहापुरता आहे, मनुष्य जन्मातली तत्परता स्वरूपाकरता आहे. जाणती सार असार. पसारा शब्द माहिती आहे आपल्याला. सर्वत्र इतस्ततः पसरून ठेवलेलं जे असतं, विखरून गेलेलं जे असतं त्याला पसारा म्हणतात. पसारा नेहमी असार असतो. म्हणून जे जे व्यापक आहे ते सगळं असार आहे. काय काय व्यापक आहे? आकाश व्यापक आहे, वायू व्यापक आहे, ब्रह्मांडामध्ये पृथ्वी व्यापक आहे. पण यांच्या व्यापकतेला मर्यादा आहे, म्हणून हे सगळं असार आहे. ब्रह्मस्वरूप निरपेक्ष व्यापक आहे. आकाश ब्रह्मांड सापेक्ष व्यापक आहे. पेला घेतला तर पेल्यामध्ये आकाश आहे, पेला सापेक्ष आकाश झाला.
सावकाश जेवा असं म्हणतात. जेवायला बसल्यानंतर यजमान हात जोडून विनंती करतो, सावकाश जेवा. आता बुफे मध्ये या गोष्टी संपल्यात. या सावकाश जेवाचा अर्थ पोटामध्ये अवकाश म्हणजे पोकळी ठेवून जेवा. अख्खं पोटच्या पोट भरू नका जेवण्यानी, असा अर्थ आहे. आणि आपण सावकाश जेवाचा अर्थ हळूहळू जेवा असा घेतो. सावकाश जेवण्याचा अर्थ पोटामध्ये अवकाश ठेवून, पोकळी ठेवून जेवा, थोडी जागा ठेवून जेवा. एकदम तट्ट जेवले असं नका जेवू. पण आम्ही त्याचा अपभ्रंश केला आणि सावकाश शब्दाचा अर्थ पोट गच्च भरेपर्यंत जेवा असा काढला. तस आकाश म्हणजे अवकाश, ब्रह्मांड सापेक्ष व्यापक आहे आणि ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे. जाणती सार आणि असार. जे सापेक्ष व्यापक असतं त्याचा नेहमी नाश असतो. जे निरपेक्ष व्यापक असतं ते अविनाशी असतं. जे निरपेक्ष व्यापक असतं ते शुद्ध असतं. कारण ते कुठल्या अपेक्षेने व्यापकच नसतं, म्हणून त्याला विमल असं म्हणतात. त्याच्यामध्ये दुसऱ्या कशाची भेसळच नसते. ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे म्हणून ब्रह्म सार आहे. आणि सार आणि असार याचा जो निवाडा करतो जाणती, त्याला जाणता असं म्हणतात. सार आणि असार याचा निवाडा करणारा जो असतो तो जाणता असतो. जाणपण निरूपण नावाचा समर्थांचा समास आहे. त्यात समर्थ म्हणतात, न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी, तरी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही, कधीच नाही होणार. जाणता तो भाग्यधारी, जाणता असतो तोच भाग्यकारी असतो. पण प्रत्येक कार्य जाणून बुजून जाणतेपणाने केलं पाहिजे. आता जेव्हा सार आणि असार सांगितलं जातं तेव्हा नित्य आणि अनित्य आलंच, आत्मा आणि अनात्मा आला. जी गोष्ट शाश्वत असते त्याला नित्य असं म्हणतात, जी अशाश्वत असते त्याला अनित्य असं म्हणतात. अशाश्वत म्हणजे अनित्य, म्हणजे न टिकणारी, कायम स्वरूपी न टिकणारी जी असते त्याला अनित्य असं म्हणतात. कायम स्वरूपी जी टिकणारी असते त्याला नित्य असं म्हणतात. जी चैतन्य युक्त असते त्याला आत्म असं म्हणतात. आणि जी चैतन्य विरहित असते म्हणजे ज्यात अंतःकरण नाही त्याला अनात्म असं म्हणतात. आपण अनात्मा आहे, घड्याळ अनात्मा आहे, ग्रंथ अनात्मा आहे, पशु पक्षी वृक्ष प्राणी मनुष्य जीव जंतू सगळे आत्मा आहेत. यांच्यामध्ये चैतन्य प्रत्यक्ष प्रगट अवस्थेमध्ये पाहायला मिळतं. आणि अनात्म वस्तूमध्ये चैतन्य अप्रगट असतं, कारण अंतःकरणाचा काय आहे, वानवा आहे. जे स्वहिताची तत्पर जाणती सार असार, ते जितेंद्रिय शांत नर. त्यांना जितेंद्रिय म्हणतात. त्यांना
इंद्रिय ज्यांनी जिंकलेली आहेत, इंद्रिय ज्यांनी जिंकली ते जितेंद्रिय आहेत. सोपं आहे का हो इंद्रिय जिंकणं? ते शांत आहेत. कोण आहेत? ते शांत आहेत. त्यांना शांत असं म्हणतात. इंद्रिय जिंकणं फार कठीण आहे. त्यात आणखीन कठीण आहे ज्ञानेंद्रियांवर ताबा मिळवणं. आणि सर्वाधिक कठीण आहे ज्ञानेंद्रिय अधिक कर्मेंद्रिय दोन्हीही असलेल्या जिभेवर ताबा मिळवणं. विमानाला थांबवण्यापेक्षा कारला थांबवणं सोपं आहे. कारला थांबवण्यापेक्षा बैलगाडीला थांबवणं अजून सोपं आहे. पण पॅसेंजर प्लेनला थांबवण्यापेक्षा फायटर प्लेन थांबवणं अजून कठीण आहे. फायटर प्लेन्स जे असतात त्यांना जेव्हा थांबवावं लागतं तेव्हा त्या प्लेन्स मधून पॅराशूट बाहेर निघतात. वैमानिकांनी लावलेले ब्रेक्स पुरेसे नसतात म्हणून त्याला पॅराशूटचा वापर करून घ्यावा लागतो. हवेच्या विरुद्ध दिशेला ती पॅराशूट विमानाला आवरत असते आणि हा ब्रेकनी पण विमानाला आवरत असतो. फायटर प्लेन्स त्याच्यासाठी एअरफोर्सच्या एरोड्रोम वर जावं लागतं. मी गेलो आहे. त्या विमानांना त्या पद्धतीने आवरावं लागतं. फायटर प्लेन्सला आवरण्यापेक्षाही जर कठीण काय असेल ज्ञानेंद्रियांना आवर घालणं. त्या ज्ञानेंद्रियामध्ये सगळ्यात कठीण आहे जीभ. ती कर्मेंद्रिय पण आहे. ज्या वेळेला ती बोलते तेव्हा ती कर्मेंद्रिय आहे आणि ज्या वेळेला ती चव चाकते तेव्हा तीच जीभ ज्ञानेंद्रिय आहे. म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय दोन्ही आवरण्याची टेस्ट एका जिभेवर होते, लक्षात घ्या. आणि आमचं बोलण्याची पट्टी केव्हा सुटून गेली आणि आमच्या गाडीचा केव्हा ऍक्सिडेंट झाला हे आम्हाला कळतच नाही. कारण अहंकार म्हणतो तुझं सगळंच बरोबर आहे. म्हणून लोक मोठ्या मोठ्या आवाजात म्हणतात मी बोलतो ते बरोबरच ते नेहमी लक्षात ठेवा. मी चुकीचं बोलतच नाही आणि चुकीचं ऐकूनही घेत नाही. मी चुकीचं बोलत नाही याच्यासारखा मोठा भ्रम कोणताच नाही. हे सगळं अपरितलं आहे बरं का. करून राहिलो साधना, प्राप्त कराय काय करायचं आहे ब्रह्मस्वरूप, त्यासाठी जाणायचं काय आहे सार आणि असार. आणि आमच्या गाडीचे ब्रेक्सच हरवले आहेत, म्हणजे लागतच नाही आहेत. कसं होईल परमार्थ? खूप खूप करतो. कोण काय करतं याचा मी उल्लेख या ठिकाणी करणार नाही, कारण मग त्या करण्याला नाव ठेवल्यासारखं होईल. पण माझे ब्रेक्स बरोबर लागतात आहे की नाही याची
पाहणी माझी मला करावी लागते. आणि काल परवाचे श्लोक आपण पाहून घेतलेले आहेत. आणि अविद्यायाम बहुधा वर्तमाना वयम कृतार्थ, आम्ही आमच्या जीवनाचं प्रयोजन साध्य केलं आहे. कित्येक लोकांचे रोज फोन येतात उपनिषदाच्या अभ्यासासाठी, असं का तसं का तसं का. काल फक्त एका व्यक्तीचा फोन आला. काल कोणाचे फोन येतात हे बघायचंच होतं, कारण की वयम कृतार्थ वाल्यांची संख्या नेहमीच असते. काल एका व्यक्तीचा फोन आला. मी रात्रीपर्यंत वाट बघत होतो अजून कोणाचे फोन येतात का. त्यांना मी आज उत्तर देणार आहे. एक जाणती व्यक्ती निघाली, धन्याची गोष्ट आहे. आता 100च्या पार आहे, बघून घ्या मोबाईलवर. शतक गाठलेलं असतं, पण आपली चूक उमगून घेणारा एखादाच असतो. स्वतःची चूक कळल्याशिवाय ती दुरुस्त केल्याच जाऊ शकत नाही. आणि गुरु डायरेक्टली कधी कोणाला सांगत नसतात, इनडायरेक्ट हिंट पास करत असतात. म्हणून सकाळचा वर्ग आहे. हा सकाळचा वर्ग इनडायरेक्ट हिंट पास करण्यासाठी आहे, आणि ती हिंट आपल्यासाठी आहे. हे इनडायरेक्ट असल्यामुळे वरून पाणी निघून जात. शांत नरा हा राहती वनी. ज्या ठिकाणी आम्ही साधना करत असे, अनेक काळ घालवला असे, त्या ठिकाणाला नाव काय द्यावं असं काकांना प्रश्न विचारला होता. आणि काकांनी त्याला आनंदवन असं नाव दिलं होतं. ज्या अर्थी वन आहे त्या अर्थी तिथे वानप्रस्थ या पद्धतीनेच राहायला पाहिजे. गृहस्थ पद्धतीने राहता कामा नये. ही राहणाऱ्याची जबाबदारी आहे की मी वानप्रस्थी बनून, कारण की वनीत राहतोय, आनंद वनी. वनपट्टनम हा एक तुकोबांचा शब्द आहे, आणि ईशावास्योपनिषदामध्ये वन शब्द आलेला आहे शेवटी. कुणाला आठवत असेल तर, नसेल तर रामकृष्ण हरी. तो जो वनी भाव आहे हा वानप्रस्थाश्रम्यान करता आहे. म्हणजे तिथे मी वानप्रस्थाच्या भावनेतून राहतोय का. या ठिकाणी स्वहिताची तत्पर म्हणून स्वरूपाचं ज्ञान असा अर्थ इथे नाही आहे. इथे ज्ञान आहे उपासना. या ठिकाणी ज्ञान शब्दाचा अर्थ उपासना असा आहे. म्हणून तो सगुण ब्रह्म उपासक आहे, जो वानप्रस्थाश्रमी असतो. आणि म्हणून तो संन्यासासारखा असतो, पण त्याचा विविधीचा संन्यास असतो. सर्वसंग परित्याग केलेला संन्यास असतो. जनसंपर्कापासून दूर राहण्यासाठी असतो. वैषयिक लोकांपासून दूर राहण्यासाठी असतो. कशासाठी वनाची उभारणी आहे? वैषयिक लोकांपासून दूर राहण्यासाठी. मग तिथे गेल्यावर विषयाचं चिंतन होता कामा नये. तिथे गेल्यावर सर्व संग परित्यागच व्हायला पाहिजे.
आणि म्हणून जितेंद्रिय शब्द वापरला. काकांची एकच ओबी होते आज. याला सगुण ब्रह्म उपासना म्हणतात, याला कार्य ब्रह्माचा उपासक असं म्हणतात, याला हिरण्य गर्भाचा उपासक सुद्धा म्हणतात, याला प्राणोपासक पण म्हणतात. सगळे शब्द कठीण वाटत असतील तर ईश्वरोपासक म्हणून घ्या. शांत, मी शांत आहे की नाही माझी बॉडी लँग्वेज सांगते. पुन्हा सांगतो, जीभ सांगते. पटर 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 पटर, बडबड बडबड, वायफळपणा, अनावश्यक शब्दोच्चार, तो साधक नाही होऊ शकत. साधक होण्याची पहिली पायरीच आहे जितेंद्रियता. तुम्हाला आवरत नाहीये ना जीभ, आवरत नाहीये ना जीभ, ब्रह्मस्वरूपाबद्दल बोला. अन्य गोष्टी नका बोलू, ब्रह्मस्वरूपाबद्दल बोला, ईश्वराबद्दल बोला, अभ्यास केलेल्या विषयाबद्दल बोला. पती पत्नी घरात असतील तर एकमेकांनी केलेला अभ्यास एकमेकांना सांगावा, याबद्दल बोला. एकत्र जेवण असतं, जेवताना अंतःकरणावर अन्नाद्वारे संस्कार होत असतात, त्यावेळी केलेल्या अभ्यासाबद्दल बोला. हळूहळू वृत्ती शांत होत जाते. विषयांकडे जाण्याचं हे थांबायला लागतं. जे लोक या पोषक नाहीत त्या लोकांपासून आपोआप दूर जायला लागतो माणूस. ते लोक टिकतच नाहीत जवळ. इष्ट जरी असेल तरी तो दूर राहतो. त्याला स्वतःला ट्रॅकवर आणलं तरच तो राहू शकतो, नाहीतर मग भीती वाटते त्याला. म्हणून या ठिकाणी ज्ञान शब्दाचा अर्थ उपासना असा आहे. संध्या वैश्वदेवादी कर्म, आश्रम उपासना धर्म, निष्ठे आचरती परम वनी नित्य. यांनी गृहस्थाश्रम सोडलाय आणि संन्यास घ्यायचा आहे. हे वानप्रस्थाश्रमी आहे. पण आश्रम धर्माचं म्हणजे विहित कर्माचं नीट आचरण करणारे आहेत. इंद्रियांवर कठोर नियमन करावं लागतं, याला तपाचरण असं म्हणतात. अनावश्यक लोकांपासून दूर राहिलं पाहिजे. सर्व संघ परित्याग, संघ वेगळा, सहवास अनावश्यक लोकांचा घेऊ नये, संघ तर घेऊच नये. जनसंपर्कापासून दूर. श्रद्धा, या ठिकाणी श्रद्धा शब्दाचा अर्थ हिरण्य गर्भाचं ज्ञान असा आहे. वेद आणि गुरु वाक्यांवर असलेला विश्वास, याला शास्त्राने श्रद्धा असं म्हटलंय. आणि या ठिकाणी हिरण्य गर्भाधिकाचं ज्ञान म्हणजे श्रद्धा असा अर्थ आहे. या ठिकाणचा श्रद्धा शब्दाचा अर्थ हिरण्य गर्भाधिकाचं ज्ञान असा होतो. या ठिकाणी ज्ञान शब्दाचा अर्थ उपासना असा होतो, म्हणजे हिरण्य गर्भाची उपासना असा झाला. आणि या ठिकाणी संन्यास शब्दाचा अर्थ जितेंद्रियता, सर्व संघ परित्याग असा होतो. हिरण्य गर्भाला सूत्रात्मा म्हणतात. हिरण्य गर्भच सर्वज्ञ आहे. सर्व सूत्र हिरण्य गर्भाच्या स्वाधीन आहे आणि ती तो चालवत असल्यामुळे हिरण्य गर्भ सर्व शक्तिमान आहे. हिरण्य गर्भ सर्व व्यापी आहे.
सर्व शब्द वापरतोय बरं का, निरपेक्ष व्यापी नाही. निरपेक्ष व्यापी ब्रह्म आहे. हिरण्यगर्भ सर्व व्यापी आहे. हिरण्यगर्भ समष्टीचा प्राण आहे. हिरण्यगर्भ नियामक आहे सृष्टीचा. हिरण्यगर्भ ईशनशील आहे. हिरण्यगर्भ अव्ययात्मा आहे. म्हणजे हिरण्यगर्भ कधी नाश पावत नाही. या ठिकाणी अव्यय शब्दाचा अर्थ अविद्या आहे तोपर्यंत हिरण्यगर्भ अव्यय आहे असा घ्यायचा. या ठिकाणी ज्ञान शब्दाचा अर्थ उपासना आहे. संन्यास शब्दाचा अर्थ विविधिशा संन्यास आहे. या ठिकाणी श्रद्धा शब्दाचा अर्थ हिरण्यगर्भाचं ज्ञान असं आहे. आणि या ठिकाणी अव्यय शब्दाचा अर्थ हिरण्यगर्भ अविद्या आहे तोपर्यंत अव्यय आहे असं वाटतं. हा अव्यय शब्दाचा अर्थ आहे. सिद्धी प्राप्त होण्यासाठी हिरण्यगर्भाची उपासना केली जाते. श्रद्धा हिरण्यगर्भोपासक सृष्टी नियमन करू शकते, विश्वावर नियमन करू शकते. विश्वामित्रांनी दुसरं विश्व निर्माण केलं होतं, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला विश्वामित्राचा उन्हाळा अजूनही म्हटलं जातं. जितकी उपासना अधिक तितकं विश्वावरच्या नियमाची क्षमता, ईशनशीलत्व अधिक. अधिकस्य अधिकम फलम. म्हणून हिरण्यगर्भाशी एकरूप होण्याची उपासना आणि श्रद्धा, याला ज्ञान या ठिकाणी शब्द वापरलाय. की कसं ज्ञान असतं, हिरण्यगर्भाशी मी एकरूप कसं होऊ याच्यासाठी उपासना, त्याच्यावर श्रद्धा, त्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात. आणि मा गरिमा लघिमा प्राकाम्य इत्यादी सिद्धी प्राप्त होतात. सगळं वर्णन अपराविद्येचं आहे, लक्षात घ्या. अजूनही अपराविद्येसाठी किती आसुसला असतो मनुष्य हे आपल्या लक्षात येईल. एक विद्वत संन्यास आहे आणि एक विविधिशा संन्यास आहे. हा विविधिशा संन्यास आहे सर्व संग परित्याग. विद्वत संन्यासामध्ये जगापासून दूर राहावं नाही लागत, पण त्याला संग लागतच नाही. तो विद्वत संन्यास आहे. संन्यासाचे पण पुन्हा 4-5 प्रकार आहेत. त्यातला सर्वश्रेष्ठ प्रकार दंडीधारी संन्यास असा आहे. पण जितेंद्रियता आणि शांतता ही अंतःकरणामध्ये ओतप्रोत भरली पाहिजे. परमार्थ म्हणजे शांतता, परमार्थ म्हणजे निग्रह, परमार्थ म्हणजे इंद्रियांना ताब्यात ठेवणे. आम्हाला काय वाटतं, परमार्थ म्हणजे भगवे, टिळे, खडाऊ, माळा आणि सोळे. काही लोक सोळे पण अंगावर घालतात. आम्ही परमार्थिक आहो हे दाखवण्यासाठी. कशाला दाखवावं लागतं? परमार्थिक आहो हे दाखवण्याची भाग आहे. मी झोपलो आहे हे दाखवता येतं का? जर मी झोपलो आहे हे दाखवता येत नाही, तर मी ब्रह्म आहे हेही दाखवता येत नाही. कारण ते निद्रेपेक्षा कितीतरी सूक्ष्म आहे. निद्रा अज्ञानजन्य आहे आणि हे ध्यान रूपत आहे. प्रदर्शन करण्यासाठी दुसरं काहीतरी लागतं, आणि जिथे दुसरं लागतं तिथे अद्वैत मोडलं, आणि अद्वैत मोडलं तिथे द्वैत आलं, आणि द्वैत आलं तिथे सगळं हातचं सांडलं. आचार धर्म करायचाच आहे, त्याशिवाय शास्त्र आत्मसात होत नाही. पण मी केलेला आचार धर्म लोकांना दिसला पाहिजे असं वाटता उपयोगी नाही. कारण मग द्वैत सिद्धी होते, घट्ट होतं द्वैत.
जीवनामध्ये आचार आवश्यक आहे, जीवनामध्ये उपासना आवश्यक आहे. उपासनेशिवाय साधनेला निष्ठा, साधनेत दृढता नाही होत. म्हणून उपासनेला दृढ चालवावे. उपासना उपासना आणि उपासना. पण समर्थांनी ही उपासना ब्रह्मोपासना सांगितली आहे, लक्षात ठेवा. हिरण्यगर्भाची उपासना सांगितलेली नाही. ईश्वरोपासना जरी समर्थांनी किंवा संतांनी सांगितली असली तरी तो ईश्वर ब्रह्मरूप आहे हे विसरू नका. या ठिकाणी हिरण्यगर्भ रूप आहे, अविद्या आहे. कारण सिद्धी मिळवायची आहे, प्रसिद्धी मिळवायची आहे. यत कृतकम तत् अनित्यम, जे केल्या जातं ते नाश पावत. हिरण्यगर्भावस्था ही संसारांतर्गत असल्यामुळे ती नाश पावते. याच्यामध्ये सिद्धी आहे, याच्यामध्ये साध्य आहे. समाजात चमत्कार, समाजामध्ये प्रसिद्धी, स्वतः होती हजारो लोकांचा थवा, लोकसंग्रह, हे या हिरण्यगर्भाच्या उपासनेने प्राप्त होतो. आणि तो त्या सिद्धी प्राप्तीतच बद्ध होतो. हिरण्यगर्भाची उपासना सिद्ध झाली तरी तो बद्धच आहे. कारण जीव ब्रह्मैक्य सिद्ध झालेलं नाहीये. अपराविद्या आहे. अंधतमा प्रविशन्ति ये विद्या मुपासते. आता इथे अवग्रह आहे, लक्षात ठेवा. अंधतमा प्रविशन्ति ये अवग्रह विद्या मुपासते म्हटलंय. म्हणजे अविद्या मुपासते असा त्याचा अर्थ आहे. अविद्येची उपासना करणारे, अपरेची उपासना करणारे हिरण्यगर्भापर्यंत जाऊन पोहोचतात. याच्या पुढे त्यांना नाही जाता येत. याच्या पुढे त्यांचं मार्गक्रमण नाही होत. काकांनी त्याची सुद्धा ओवी दिलेली आहे, पण मी ती इथे लिहिलेली नाही. आहे लिहिली आहे. अपराविद्येची गती येथवर नेई वरती, येथोनी वरीची प्राप्ती नसे तेथे. हे विरम विद्वान ऐसे, जव पाप पुण्य नासे, जाती सूर्य मार्गे आपैसे अव्यय लोकी. पण ही अव्ययता जी आहे ना, ही अविद्या आहे तोपर्यंतच हिरण्यगर्भ अव्यय, लक्षात ठेवा. हिरण्यगर्भाला व्यय आहेच. परी हे परमश्रेय नसे, मुक्ती तेथे आभासे. मुक्ती याही पलीकडे असे शास्त्र मते. म्हणून हिरण्यगर्भावस्था सिद्ध होणं हे बद्धच असण्याचं लक्षण आहे, मोक्ष प्राप्ती नाही. एक छोटासा मुद्दा सांगतो आणि मग थांबतो. उपासनेशिवाय साधनेला निष्ठा आणि दृढता येत नाही, तुम्हाला सांगितलंय. पण ती उपासना तत्परतेने करावी लागते, नाहीतर त्यातच बद्ध होतो. शास्त्र श्रवण आणि अभ्यासातून शाब्दिक ज्ञान प्राप्त होतं, पाठांचं छान होतं. प्रवचनाने लोक मंत्रमुग्ध होतात, निरूपणाने लोकांना मार्गदर्शन मिळतं. तरी सुद्धा याला झालेलं जे ज्ञान आहे ते परोक्ष ज्ञानच आहे.
आणि परोक्ष ज्ञान कितीही झालं, केवढंही झालं, लोक मंत्रमुग्धही झाले, उत्तम प्रवचनकार म्हणून, वाचस्पती म्हणून जरी तुमचा नावलौकिक झाला तरी मन शांत झालेलं नसतं. अशांतस्य कुतः सुखम. त्याच्या अंतःकरणात धावपेच चालू असतात. अशांतस्य कुतः सुखम. श्रवणाने बुद्धीची भूक भागते, पण शांती, तृप्ती आणि आनंद याची वान वाजते. इथे जाग असायला पाहिजे, जे स्वहिताची तत्पर, दृढता, परिपक्वता, प्रगल्भता शास्त्रदृष्टी आत्मसात करण्यासाठी फार गरजेचा असतात. यासाठी उपासना आहे. कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. परम ही मानुष्य लोके सिद्धी भवती कर्मजा. कर्माने सिद्धी ही मिळते, मोक्ष सिद्धी नाही मिळत. म्हणून मुक्ताईनी चांगदेव महाराजांना फटकारलाय का? मेलेला माणूस जिवंत करण्याची क्षमता, सिद्धी प्राप्त झाली होती, पण तरीही परमश्रेय नसे, मुक्ती येथे आभासे. हा मुक्तीचा आभास आहे. आणि लाखो लोकांना वाटायचं की चांगदेव महाराज फार मोठे आहेत. मुक्ताई हसली, म्हणजे चांग्या कोराच्या कोरात राहिला. 8 वर्षाची ही मुरली शब्द वापरतात. ज्ञानाने परिपक्व आहे आणि वयाने 8च वर्षाची. भगवान गोपाल कृष्ण ज्या वेळेला गोप्यांबरोबर रास क्रीडा करत होते तेव्हा त्यांचं वय 8 वर्षाचं. पुष्कळचे लोक त्याला स्त्री पुरुष क्रीडा वगैरे वगैरे शब्द प्रयोग करतात, तेव्हा भगवंत 8 वर्षाचे होते. लक्षात ठेवा, फक्त 8 वर्षाचे. हे स्त्री पुरुष भावच नाही. तरी हे परम श्रेय नसे, मुक्ती तेथे आभासे. मुक्ती याही पलीकडे असे शास्त्रमध्ये. याच्या पलीकडे मुक्ती आहे, लक्षात ठेवा. म्हणून हिरण्य गर्भावस्था म्हणजे मोक्ष नव्हे, पण हे कळता कळत नाही. आणि हे कळून घ्यायचं असेल तर स्त्री गुरूंकडे जावं लागतं. प्रत्यक्ष गुरुचा संबंध यावा लागतो, अनुग्रह व्हावा लागतो. आणि हे मुंडकोपनिषदाच्या उद्याच्या मंत्रामध्ये आहे. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेद मायान नास्तात कृता कृतेन तद्विज्ञानार्थ स गुरुमेवा विगच्छेत समित पाणी हे श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. गुरूंकडे कसं जायचं, काय मिळवायचं, काय उद्देश असतो, गुरु कसे असले पाहिजे. गुरु मेवा विवच्छेत, गुरु एव तितकेच जावं लागतं, नुसतं मानून नाही होत. म्हणून तद्विज्ञानार्थ स गुरुमेवा विगच्छेत. गुरुही कसे असावे हेही सांगितलंय. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, प्रस्थानत्रयीचा अभ्यास असला पाहिजे. हा विषय उद्या आहे. ज्यांना तळमळ असेल ऐकण्याची त्यांनी जरूर ऐका आणि आपलं जीवन बदलवून घ्या. येताना श्री गुरु असल्याशिवाय हे घडणार नाही. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि आता अपरेतून परेत प्रवेश आहे. उद्यापासून श्री गुरूंच्या सान्निध्याने
आपण ब्रह्मस्वरूपाकडे कशी वाटचाल करायची ही पराविद्या सांगते. उद्या आणि उद्या झाले तर हे 2 श्लोक होतील आणि प्रथम मुंडक द्वितीय खंड पूर्ण होईल. झाला तर आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि मनापासून ऐका, नाहीतर हे हिरण्यगर्भापर्यंतच जातो आणि सिद्धी, जनसंग्रह, लोक थवेच्या थवे याने कधीच कल्याण होत नाही. अकल्याणाचे रस्ते आहेत. कल्याणाचा मार्ग प्रत्यक्ष श्री गुरु सांगतात. तो कसा प्राप्त करून घ्यायचा, यासाठी काय करायचं. नुसतं गुरु केले वगैरे असे शब्द, इतके किल्लर शब्द नाही आहेत. फार वरच्या दर्जाचं काम आहे. ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं रामकृष्ण हरी. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. आज एक मंत्र रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सगळ्यांना.